आपल्यासोबत लक्ष्मण हाके जे आहेत, रात्री जे काही घडामोडी घडल्या त्यानंतर तुम्ही थेट नागपूरमध्ये आलात. काय नेमकं त्या रात्री घडलं होतं आणि तुम्ही नागपूरमध्ये कसं आलात रात्री? नाही, नागपूरमध्ये हा आमचा पूर्वनियोजित प्रोग्राम होता आणि उद्या माझी चंद्रपूरला सभा आहे. आज काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. महाज्योतीच्या ऑफिसला मी भेट द्यायचं आमचं नियोजन आहे. याच्या पलीकडं पूर्वनियोजित प्लॅनिंगनुसार आलोय मी रात्री 1 वाजता पुण्यात पोलीस स्टेशनला होतो. लक्ष्मण हाकेला बदनाम करायचा, लक्ष्मण हाकेला घेरायचं, लक्ष्मण हाकेचं मॉरल डाऊन करायचा प्रयत्न झुंडशाहीच्या जोरावर जर या महाराष्ट्रात होणार असेल तर लक्ष्मण हाके तसूभर सुद्धा मागं हटणार नाही. कायदा सोडणार नाही, संविधान सोडणार नाही, ओबीसींचा लढा तर मुळीच सोडणार नाही. अॅट्रॉसिटी कायदा का लागू करावा लागला असेल या देशामध्ये त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काल एक ओबीसीची चळवळ लढणाऱ्या लक्ष्मण हाकेवरती झालेला हल्ला. त्यामुळं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या तरुणांनी माझ्यावरती आरोप केले, मला पकडलं, त्या तरुणांचे 5 वाजल्यापासूनचे रेकॉर्ड त्यांनी कुणाकुणाला फोन केले. मते नावाचा कार्यकर्ता गेवराई मधला तो पुण्यात राहतो आणि अमित देशमाने नावाचा तरुण, या दोघांचे मोबाईल मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याने ताब्यात घ्यावेत आणि त्यांनी 5 ते 8च्या दरम्यान कुणाकुणाला फोन केले आणि कुणाच्या इशाऱ्यावरून हा कट रचला याचं उत्तर त्या सीडीआरमध्ये गृह खात्याला मिळून जाईल. मात्र तुम्ही मध्यप्राशन केला होता, तुम्हाला काही लोकांनी बघितलं अशा देखील दावा करण्यात आला आणि पोलीस स्टेशनला तुम्हाला पोलिसांनी त्या ठिकाणी नेलं की मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी? पोलिसांनी मला पोलीस स्टेशनला नेलं आणि जर मी दारू पिलो असेल तर अर्ध्या पाऊण तासातच मी प्रेसला सामोरं गेलो. तिथं प्रेसवाल्यांना, तिथं पुढे शेकडो तरुण उपस्थित होते, आंदोलक होते, मराठा बांधवही होते. कुणाला तरी माझा डाऊट यावा, कुठेतरी माझी स्लिप टंग म्हणजे जीभ घसरावी, कुठेतरी माझा पाय घसरावा, कुठेतरी माझा वास यावा, काहीतरी घडावं ना. बरं, हे सगळं जाऊ द्या, व्हर्च्युअल आहे. मेडिकल रिपोर्ट तरी सांगतील की माझ्या रक्तामध्ये किती आहे अल्कोहोल. मेडिकलवर तर तुमचा विश्वास आहे की नाही? त्यामुळे लक्ष्मण हाकेंना हा जिवे मारण्याचा प्रयत्न होता, बदनाम करण्याचा प्रयत्न होता, ओबीसीची चळवळ थांबवण्याचा हा प्रयत्न होता, असा माझा आरोप या सगळ्या आंदोलकांवर आहे. तुम्ही ओबीसीचा आवाज म्हणून ओबीसीचं कुठेतरी आवाज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुढे केला, त्यामुळेच ह्या तुमच्या विरुद्ध जे आहे ते षड्यंत्र आखलं जातो असं तुम्हाला? निश्चित संविधानाची भाषा बोलणारा, लॉजिकली भाषा बोलणारा, मागासवर्गीयाची एक तात्विक चौकट मांडणारा, अपेक्षा व्यक्त करणारा, मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट प्रश्न विचारणारा, आमदार खासदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा, छत्रपती शिवरायांच्या वारसांना तुम्ही या महाराष्ट्राचे छत्रपती आहात असा आर्तवजा, विनवणी वजा आव्हान करणाऱ्या लक्ष्मण हाकेला त्यांच्याच कार्यकर्त्यांद्वारे टार्गेट केलं जात असेल तर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करतो की रयतेला वाली आणि महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला वाली मुख्यमंत्रीही राहिला नाही आणि तुमचा वारसही राहिला नाही. थेट आरोप तुमचा कोणाकडे? आरोप संभाजी भोसले यांच्यावर आहे, जरांगे यांच्यावर आहे. जरांगेंनी स्टेटमेंट केलेलं होतं की तू माझं आंदोलन संपू दे, आंदोलन संपल्यावर तुझ्यावर या जगात जन्माला आल्याचा पश्चाताप होईल, असा आरोप, असं स्टेटमेंट आहे जरांगेंचं. त्या स्टेटमेंटची चौकशी व्हावी. जरांगे पाटला ज्या पद्धतीने आंदोलन चालतोय, काय वाटतं तुम्हाला राजकीय पाठबळ राज्यातून त्यांना मिळतोय? निश्चित राजकारणच करतायत ते आणि राजकारण करायचा पक्ष काढ, उमेदवार उभे कर, निवडणुकीला सामोरं जा. अरे ओबीसी मधून आरक्षण मागून कसं तुझा राजकीय पक्ष चालणार आहे? त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राज्यातील वरिष्ठ नेते त्यांना पाठबळ देत आहे असं म्हणायचं? सगळेच नेते देत आहेत. नाव काही? हो, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, रोहित पवार, राजेश टोपे, भुमरे, काळे, एकनाथ शिंदे, तो शंभूराज देसाई, सगळे देत आहेत पाठिंबा. महाराष्ट्रानं पाहिलंय, मीच आरोप करायची काय आवश्यकता आहे? ज्या पद्धतीने रात्रीचं प्रश्न निर्माण होतो, लक्ष्मण हाके गृह खात्याला किंवा मुख्यमंत्र्यांना सुरक्षेसाठी काही मागणी वगैरे करणार? नाही मागणी करणार. जीव तळ हातावरती घेतलाय. तुम्ही आमच्या माता भगिनीची बदनामी करणार. अरे आज लक्ष्मण हाके, काल छगनरावजी भुजबळ होते, परवा देवेंद्र फडणवीस होते. अरे देवेंद्र फडणवीस राजनीतीमध्ये आहे, समाजकारणामध्ये आहे. त्यांच्या पत्नीने काय केलं? त्यांच्या पत्नीनं का तुम्ही टार्गेट करताय? तुमची माता भगिनी नाही तुमच्या घरात? तुम्ही ज्या मातेच्या उदरामधून जन्म घेतला त्या मातेचा तुम्ही उद्धार करता? कुठली संस्कृती आहे तुमची? छत्रपती शिवरायांनी हे सांगितलं तुम्हाला? त्यामुळं
विवेकाचा आवाज कितीतरी दाबला, कितीतरी त्याला बदनाम केलं, कितीतरी त्याला छळलं, तर विवेकाचा आवाज दाबण्याची इथं कुठलीही शक्ती आजपर्यंत पृथ्वी तलावर आज तरी अस्तित्वात नाही. तुमचा आरोप आहे की जरांगे पाटलाला राजकीय पाठबळ आहे. तुम्ही ओबीसीचा आवाज म्हणून या ठिकाणी आंदोलन करतात. तुमच्या पाठीमागे कुठल्या राजकीय पक्षानं आतापर्यंत तुम्हाला काही पाठिंबा वगैरे दिला? कुठल्याही राजकीय पक्षानं अधिकृतरित्या आम्हाला पाठिंबा दिलेला नाही. काही नेत्यांनी येऊन आपली भूमिका जाहीर निश्चित केलेली आहे, पण पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. या महाराष्ट्रामधला 50-60% ओबीसी सुद्धा आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी समर्थपणे पुढे येईल आणि आमदार खासदारांना जाब विचारेल की आम्ही तुम्हाला आमदार खासदार म्हणून निवडून दिलं, तुम्ही आमच्याबद्दल कायद्याच्या सभागृहात बोललात का, रस्त्यावरच्या लढाईला पाठिंबा दिलात का, याचं ऑडिट निश्चित होणार या महाराष्ट्रामध्ये. राहुल गांधीकडून तुम्हाला अपेक्षा आहे? राहुल गांधींच्या कानावरती या पृथ्वीराज बाबा चव्हाण या दरबारी गाडग्यासारखं तोंड असणाऱ्या या माजी मुख्यमंत्र्याची, ज्याला आम्ही 12 करोड जनतेचा मुख्यमंत्री बनवलं, त्या बेसुमार दर्जाची बुद्धिमत्ता असणाऱ्या या पृथ्वीराज बाबा चव्हाणांची तक्रार आम्ही राहुल गांधींना करू आणि त्यांनी नाही वेळ दिला तर आम्ही जनतेच्या दरबारामध्ये निश्चित करू. अखेरचा प्रश्न, रात्री जो काही तुम्ही सॅम्पल त्या ठिकाणी तपासणीसाठी दिलेला आहे, काय वाटतं अहवाल रिपोर्ट काय? अहवाल मला आलेलाच नाही, त्यामुळे अहवालावरती माझा विश्वास आहे. आणि त्यात जर अहवाल माझ्या जर रक्तामध्ये, माझ्या लघवीमध्ये जर काय टेस्ट निघाल्या असतील, माझला जर सजा होणार असेल, जर कायद्यात तशी तरतूद असेल, मी जेलमध्ये जायला तयार आहे. दारू पिली नव्हती? अरे प्रश्नच नाही ना, मी जेलमध्ये जायला तयार आहे म्हणतोय ना. मी रक्तच दिलं नसतं, मग मी पळून गेलो असतो, मी पळवाट शोधली असती. ताटमानेनं मी प्रेसला सामोरं गेले, ताटमानेनं मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती झालोय. त्यामुळे मी असल्या लुंग्या सुंग्यांना आणि पळपुट्या लोकांना, अरे काय डझनाने येत आहे, अरे तुमच्यात हिंमत आहे ना, या एकटे एकटे समोर, हा मेंढपाळाचा पोरगा आहे, होळकराची औलाद आहे, जीव गेला तरी 72, पण ओबीसीची लढाई थांबवणार नाही. खूप खूप धन्यवाद. हे होते लक्ष्मण हाके यांनी सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहे आणि जो काही अहवाल येईल त्यामध्ये